नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय मल्हार डेअरी फार्म यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या फार्मवरच व्हिडिओ आहे. ताजी वेलेली जाफराबादी बाजू वाटते जरा बच्चे देखणे. ताजी वेलेली जाफराबादी आहे. मीडियम साईजची म्हैस आहे, जास्त मोठी नाही आणि जास्त छोटी नाही, पण दूध लाईनची चांगली आहे. खाली एकदम सुंदर क्वालिटीची रेडी झालेली आहे जाफराचीच. बऱ्याच शेतकरी बंधूंचे ताज्या म्हशीसाठी फोन येतात मित्रांनो, तर म्हटलं ही एक दाखवा आहे आपल्याकडे विक्रीसाठी आहे. साधारणतः पाठीमागच्या वेतात आणि त्याच्या पाठीमागच्या म्हणजे 2 वेतात आपल्या घरीच होती गावाला. 3ऱ्या वेतात म्हैस खाली झालेली आहे. गाभण राहून वगैरे जास्त दिवस चांगलं दूध देते. दुधाची लाईन चांगली आहे रेडीची. गाभण राहून पण 6-7 महिने आरामात दूध देते व्यवस्थित. दोन्ही टाईम वासरू असेल नसेल बिना खुराकाचं पण दूध देते. आता इथं आपण सवय लावतो तिला खुराकाची. खुराक असेल नसेल वासरू नसेल तरी पण दूध चांगलं देते. दोन्ही वेतात आपल्याकडेच होती आणि एकदम पातळ चमडीची बघू शकता. एकदम नरम चमडी आणि रेडी पण चांगली खाली झालेली आहे. जर खरंच कोणाला जाफरामध्ये जर ब्रीडिंगवर करायचं काम असेल किंवा जाफरामध्ये काम करायचं असेल तर त्यांच्यासाठी चांगली आहे रेडी. आपलं काय जाफराबादीमध्ये काम नाही आहे, असे 2-3 पण जास्त काम नाही, ब्रीडिंगचं करत नाही. जर कोण तरुण शेतकरी बंधू जाफरामध्ये ब्रीडिंग करत असेल तर ब्रीडिंग क्वालिटीची म्हैस आहे. म्हशीची साईज बारीक आहे पण म्हैस दूध लाईनची आहे आणि टिकून पण दूध राहते. व्हिडिओ आहे मित्रांनो. आजचा दिनांक आहे, कितना दिनांक आहे आज? 8 आहे क्या? 8 तारीख आहे आजची. 7 आहे क्या? 7 तारीख आहे. दिनांक तुम्हाला बघून सांगतो, मोबाईल नाही माझ्याकडे आता. तर बघू शकता चारा वगैरे चांदरी आहे, डोक्याला बांधे. नजदीक बांधल्या जरा बच्चा. रेडी बघू शकता चांगली. रेडीच्या सडातलं अंतर वगैरे पण बघितलेलं व्यवस्थित रेडी आहे. हट रुक जरा वाला दिखाने दे. कास वगैरे वाटा बैठ. पाठीमागून पण व्यवस्थित आहे. बादली दिखा दे खाली. खाली बादली दिखा दे थोडा. निकाल ले. धार वगैरे पण एकदम व्यवस्थित आहे. पावर आहे सडात वगैरे व्यवस्थित. आगे आगे दोनों धार दिखा दे. खुर्ची लेने तेरे को बैठने के लिए का. धार एकदम ओके, मोठी धार आहे. मिल्क फॅन वगैरे पण चांगली आहे. इम्प्रूव्हमेंट मिल्क फॅन आहे. जाफरामध्ये जर खरंच जेन्युइन कोण काम करणार असेल त्याने ट्राय करा. किंमत वगैरे फोनवर सांगेल तुम्हाला, फोन करा. मोठी धार आहे एकदम. धार दिखा दे एक आचल की जरा. पिळायला पण हलकी आहे. पाठीमाग कासाची साईज पण पूर्ण कासाची म्हैस आहे. बघा पाठीमागून पूर्ण कास आहे. पाठीमागं पुढं दोन्ही आणि खूप शांत स्वभावाची रेडी आहे. दोन्ही तर पिळाली पूर्ण खात्रीशीर गॅरंटी. काय बाद बट्टा फॉल्ट म्हणाल तर काही फॉल्ट वगैरे नाही रेडीमध्ये. सगळ्या गोष्टीची जबाबदारी आपली असेल. कुठेही गेली तरी दूध चांगलंच देणार आणि चांगली रेकॉर्डेड आहे. असं नाही की थोड्या दिवस दूध देईल उडी मारेल किंवा. सगळ्या गोष्टी रेडीमध्ये व्यवस्थित येतात. चेहरा वगैरे पण बघू शकता तुम्ही व्यवस्थित आहे एकदम. पीछे वाले की धार दिखा दे. एकदम रफ धार है मोटी. एक की दिखा दे. एक आंचल की. उसकी दिखा दे जरा. धार एकदम जबरट है. आता विषय सांगतो ताज्या म्हशींसाठी दिवसातून भरपूर फोन येतात मित्रांनो. पार्ट्या असतील. आताच परवा दिवशीची गाभणची व्हिडिओ टाकली होती, त्यांच्यासाठी पण भरपूर फोन आलेत. गाभणसाठी जास्त शेतकरी बंधूंची रिक्वायरमेंट आहे मित्रांनो, पण अशा जास्त म्हशी भेटत नाही गाभण. तर खाट्यासुद्धा म्हशी घ्या तुम्ही. आणि इथून पुढं म्हशीची संख्या घटत चालली आहे. प्रत्येक वेळेस तेच सांगतो आहे. आणि प्रत्येकाला गाभण म्हशी घ्यायच्यात मित्रांनो, त्याच्यामुळं गाभणची थोडे क्वांटिटी जास्त पाहिजे असते लोकांना. आणि तो तिथे थोडं
तर गाभणसाठी सगळे फोन येतात. पार्ट्या असेल तरी चालतात मित्र, त्यासुद्धा तुम्ही दूधवाल्या बी घेऊ शकतात. ताज्यांसाठी पण भरपूर रिक्वायरमेंट आहे. पिळायला वगैरे पण हलकी आहे आणि कुणीही पिळू शकतं. दोघांनी जरी काढलं तरी काही प्रॉब्लेम नाही, एकट्याने काढलं तरी प्रॉब्लेम नाही आहे. आज वासराला पाठीमागून पाजणार आहे. सगळं दूध तुम्हाला काढून दाखवतो किती आहे काय, आणि दोन्ही टाईम तेवढंच निघणार, कमी जास्त काय होणार नाही. ही आपली शिवारिटी आहे. उगाच नाही तर आता दाखवलं असं दाखवलं तसं नाही, आणि पुढं जाऊन पण कमी जास्त होणार नाही. जास्त दूध टिकून ठेवणारी रेडी आहे. काही प्रमाणात जाफरासाठी सुद्धा आपल्याला फोन येतात, जाफरा आहे का, जाफरा भेटेल का. छोटी बाल्टी, रुका 1 मिनिट. हे बघा, ही पण खालीच बादली आहे. डाल देश में निकाल. मोठी बादली नाही घेतली, छोटीच बादली घेतो. बच्चे को बाद में पिला लिया गमेले में. तर वासराला गमेल्यात पाजणार दूध आजचे दिवस. त्याला फक्त पान व्हायपुरतं सोडले, परत पण थोडा पानं सोडते, पण तेवढ्यात पोट भरत नाही. रेडीचं दररोज रेडीला 1 सड सोडतात आपण पूर्ण व्यवस्थित. जर 1 सड तुम्ही कंटिन्यू पाजलं ना तरी पण रेड्या चांगल्या होतात. असं नाही की 2 सडच पाजली पाहिजे. 1 सड जरी पाजलं ना चांगलं व्यवस्थित पूर्ण, तरी पण बनतात चांगल्या रेड्या. दूध काढायला एकदम हलकी, बघा लगेच दूध काढून झालं पूर्ण फटाफट. आणि दूध काढल्यावर कास बीस पण एकदम मोकळे होती नॉर्मल. डाल देश में चल उधर काटा है क्या एक ले. तर काटा सुद्धा करून दाखवतो तुम्हाला आज किती दूध आहे, खरं काय आहे. काटा बाहेर लेन जरा. जल्दी ले. चालू कर नीचे से. वो खाली बाल्टी रख, ऊपर वाला खाली बाल्टी रख, उसके ऊपर ला. थोड़ा ये बाल्टी आगे लेना, ये बाल्टी आगे ले थोड़ा. हाँ, 0 कर. वो रेड वाला बटन दबा दे, 0 कर. हे बघा 0 दिसत असेल ना, डाल द्यावे. हट जा. 5,948 है दूध काट्यावर. पानी आ गया हो. बच्चा को छोड़ थोड़ा पीने के लिए. पानी आया ना, चालू मत करो डीजे. तर 6 किलो दूध धरून चला. अजून पण पाणवलेली बघा वासरासाठी. वासराला परत दूध सोडते, छोड़ दे पीने के लिए. अर्धा 1 लीटर दूध दिखा दे जरा आंचल में. मार दे. बस 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 बस, पिला मत पिला मत. अर्धा लीटर दूध सोडते, अर्धा 1 लीटरच्या आसपास. तर एवढं दूध आहे. जर तुम्हाला जमत असेल तर आपल्या मोबाईल नंबरशी संपर्क करा.
दूध पण पिते बघू शकता, दूध आहे परत. तर असेच व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न मित्र तुमच्यापर्यंत. जे शेतकरी बंधू आपल्या चॅनलवर नवीन असतील, आपले व्हिडिओ पाहत असतील, त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तोपर्यंत नमस्कार, जय महाराष्ट्र.